गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, अंधारात उजेड देणारा, आयुष्याला दिशा देणारा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे या गुरूंना वंदन करण्याचा पवित्र दिवस. पण ही गुरुपौर्णिमा नक्की आली कुठून? महादेव आणि सप्तऋषींचं नातं काय आहे? या दिवशी महर्षी व्यास, गौतम बुद्ध, योग परंपरा हे सगळं एकत्र काय येतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत, तर पहा शेवटपर्यंत. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा. या दिवशी गुरु शिष्याच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. भारतीय परंपरेनुसार गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तो आदर्श, मार्गदर्शक, प्रकाशवाट दाखवणारा. या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात, कारण महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांनी वेदांचं वर्गीकरण केलं, महाभारत लिहिलं, श्री भगवद्गीता संकलित केली, म्हणून त्यांना गुरूंचे गुरु असं मानलं जातं. योग परंपरेनुसार शंकर म्हणजेच आदिगुरु. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मज्ञान आणि योगशास्त्राचं रहस्य महादेवाने सप्तऋषींना दिलं. ही 7 महान ऋषी म्हणजे अत्री, भृगु, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, कश्यप आणि भरद्वाज. महादेव ध्यानस्थ अवस्थेतून बाहेर येऊन त्यांनी ज्ञानाची पहिली दीक्षा ही सप्तऋषींना दिली. यातूनच भारतीय गुरु शिष्य परंपरेचा जन्म झाला. ही परंपरा नंतर वेद, उपनिषद, योग आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून पुढे जात राहिली. बौद्ध धर्मात गुरुपौर्णिमा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश सारनाथ येथे दिला होता. त्यामुळे बौद्ध परंपरेत हा दिवस फार मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही भारतीय शिक्षण संस्थेची सुरुवात मानली जाते. पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी या दिवशी गुरुला वंदन करून शिक्षणाची सुरुवात करत. गुरु म्हणजे शिष्याला केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर त्याच्या आयुष्याला आकार देणारा असतो. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश. गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. आजही शाळा, महाविद्यालय, योग शिबिरे आणि आध्यात्मिक संस्था यामध्ये गुरूंचं स्मरण आणि पूजन केलं जातं. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कोणी आध्यात्मिक गुरु असतो, कोणी आई वडील, कोणी शिक्षक, तर कोणी पुस्तकं, तर कोणी आयुष्यातले अनुभव. या सगळ्यांना आपण आजच्या दिवशी वंदन करत असतो. गुरु म्हणजे आयुष्याचा आधारस्तंभ. गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे त्या आधाराला मनापासून वाकून वंदन करण्याचा. तुमच्याही आयुष्यात असे एक गुरुत्वाचं व्यक्तिमत्व नक्कीच असेल. ते कोण आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच श्रद्धामय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. धन्यवाद.